मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। तर 8 जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने शोधलेल्या पुराव्याच्या आधारे मराठवाड्यामधल्या सुमारे 5.5 लाख जणांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासन करतंय। एका पुराव्याच्या आधारे सुमारे 20 जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल। तसंच रेकॉर्ड शोधण्याचं कामही सध्या सुरू आहे। तर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे। 8 जिल्ह्यातल्या महसूल यंत्रणेने शोधलेल्या पुराव्याच्या आधारे मराठवाड्यातील सुमारे 5.5 लाख जणांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासन करतंय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहे। राहुल, एकीकडे हे 5.5 लाख जणांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा केला जातोय, तर दुसरीकडे आता मनोज जरांगे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या यासाठी अडून बसलेले आहेत। मनोज जरांगे यांची मागणी हा एक स्वतंत्र विषय आहे, परंतु आता कुणबी प्रमाणपत्र म्हणजे या बातमीकडे या माहितीकडे आपण दोन्ही पद्धतीने बघू शकतो। सकारात्मक पण याच्यातनं काही गोष्टी दिसू शकतात, जसं आता मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्राचं जे वाटप झालं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये 1400 जवळपास, त्याच्या खालोखाल जालना जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि मग त्याच्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। जालना आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 500 पेक्षा अधिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 500 आणि मग उर्वरित हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मात्र अत्यंत अल्प म्हणजे साधारणपणे 40 ते 50 एवढीच कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेली आहेत। आता अमोल, याचा सकारात्मक भाग असा की यापूर्वी मराठवाड्यामधल्या मराठा कुणबी मराठा अशा नोंदी कधी सापडलेल्या नव्हत्या। आता या ज्या नोंदी सापडल्या तर मनोज जरांगे यांचं जे म्हणणं आहे की रक्त नात्यातल्या मंडळींना या आरक्षणाचा लाभ व्हावा, असं जर आपण या निकषावरती बघायचं ठरलं तर मग जवळपास 5-5.5 लाख मराठवाड्यातल्या मराठा कुटुंब सदस्यांना या आरक्षणाचा लाभ होऊ शकतो आणि आणखी अंतिम टप्प्यामध्ये ही आकडेवारी कदाचित थोडीशी वाढ होऊ शकते। आता नकारात्मक भाग हा असू शकतो की श्री मनोज जरांगे जसं म्हणतात की सरसकट मराठा आरक्षणाचा लाभ द्यावा, तर तसं कायद्याच्या चौकटीवरती टिकणंही अवघड आहे असं तज्ज्ञाचं मत आहे। आणि एवढ्याच नोंदी सापडलेल्या असल्यामुळं जास्तीत जास्त 5 लाख मराठा बांधवांना या आरक्षणाचा लाभ होऊ शकतो, कारण ज्या 54 लाख इतर नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुतांश नोंदी या पूर्वीच्याच आहेत असं म्हटलं जात आहे। आणखीन एक नकारात्मक थोडीशी गोष्ट अशी असू शकते की कुणबी प्रमाणपत्र वाटप झालं, परंतु जात पडताळणी हा एक स्वतंत्र विषय आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी बरीच आपल्याला कागदपत्राची जमावजमाव करावी लागू शकते। त्यामुळे दोन्ही पद्धतीने याच्याकडे पाहता येऊ शकतं। ही मोठी गोष्ट आहे की साधारणपणे 27-28 हजार ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्याचा 5 लाख मराठा समाजातल्या बांधवांना मराठवाड्यात आरक्षणाचा लाभ होऊ शकतो काही अटीसह। निश्चितच राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।